आणि आता बघूयात मुंबई उपनगरासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हवेच्या खालावलेल्या दर्जामुळे मुंबई महापालिकेची बांधकामांसंदर्भात कठोर भूमिका। प्रदूषण नियंत्रणामध्ये येईपर्यंत भायखळ्यातील बांधकाम प्रकल्पावरील निर्बंध कायम राहतील। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचं स्पष्टीकरण। कल्याण डोंबिवलीमध्ये आज 18 तास पाणी पुरवठा बंद, तर जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता। 3 जानेवारीला मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा बंद राहणार, तर पडघा मोहने लाईनवरील बॅकअप रिले बदलण्याचं काम होणार। नववर्षाचं स्वागत करताना मद्यधुंद अवस्थेत वाहनं चालवणाऱ्या 333 जणांवर मुंबई पोलिसांची कारवाई। मद्यधुंद वाहन चालकांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत 17% वाढ। मुंबई विमानतळावर 3 किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला अटक, तर सीमाशुल्क विभागाची काही माहिती। जप्त केलेल्या सोन्याची किंमत ही सुमारे 2.25 कोटी रुपये। म्हाडाच्या मुंबई मंडळ मुंबईतील पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार, तर राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत म्हाडाचा हा निर्णय। ठाणे महापालिकेकडून 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस, तर वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं बांधकाम व्यावसायिकांकडून पालन होत नसल्याची बाब समोर। मुरबाडमधील लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षक पोलीस शिपायावर कारवाई, तर 2 लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलं।